नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आपण 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय अभ्यासतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण संपूर्ण या विषयाचे 7 टॉपिक अभ्यासलेले आहेत. या 7ही टॉपिकची थेरी, सॉल्व आणि अनसॉल्व प्रॉब्लेम सगळ्यांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता अभ्यासतोय आपण टॉपिक नंबर 8 इश्यू ऑफ शेअर, कंपनी अकाउंट. त्याच्यामध्ये इश्यू ऑफ शेअर हा पार्ट अभ्यासतोय आणि याच्यामध्ये आपण थेरी पार्ट अभ्यासलेला आहे, सॉल्व 2 प्रॉब्लेम अभ्यासलेले आहेत. आता आपण अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर सॉल्व प्रॉब्लेम नंबर 3 अभ्यासणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजेल. जर तुम्ही या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुमच्या वर्गमित्रांपर्यंत असे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अकाउंट शिकायला भेटेल. तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया. चला तर मग बघा, हा जो प्रॉब्लेम असणार आहे याच्यामध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम समजून घेण्याच्या अगोदर थोडंसं इश्यू ऑफ शेअर ॲट प्रीमियम ही कन्सेप्ट समजून घेऊया. तर इश्यू ऑफ शेअर ॲट प्रीमियम म्हणजे काय, की एखाद्या शेअरची किंमत जर 10 रुपये असेल तर तो त्याच्या किमतीपेक्षा म्हणजे फेस व्हॅल्यू जी आहे त्याची 10 रुपये याच्यापेक्षा जास्त किमतीला विकणे. म्हणजे 10 रुपयाचा शेअर जर आपण 13 रुपयाला विकला तर 3 रुपये ही जास्त प्राइस झाली. मग हे 3 रुपये जे असणार आहेत हे प्रीमियम असणार आहेत त्या शेअरच्या बाबतीत. त्यांनी तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अ कंपनी कॅन इश्यू इट्स शेअर ॲट मोर दॅन इट्स फेस व्हॅल्यू. तिच्या फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त किमतीला तो शेअर काय करते, विकते. एक्सेस ऑफ इश्यू प्राइस ऑफ शेअर ओव्हर इट्स फेस व्हॅल्यू. बघा, 10 रुपयाचा शेअर मी कितीला विकला, 13ला. म्हणजे जे 10 रुपयापेक्षा जी एक्सेस व्हॅल्यू आहे म्हणजे 3 रुपये जी असणार आहे ती जी असणार आहे त्याला काय म्हणणार आपण, शेअर प्रीमियम असं म्हणणार. म्हणून त्यांनी हा शब्द वापरलेला. एक्सेस ऑफ इश्यू प्राइस ऑफ शेअर ओव्हर इट्स फेस व्हॅल्यू इज टर्म ॲज शेअर प्रीमियम. इफ शेअर ऑफ ₹10 issue at ₹13 per share, the excess of ₹3, that is 13 minus 10, will be termed as share premium. आणि ह्या शेअर प्रीमियमला दुसरा शब्द त्यांनी काय म्हणलेला आहे, सिक्युरिटीज प्रीमियम असं म्हणलेला आहे. तर तुम्हाला हा रिकाम्या जागेसाठी महत्वाचा आहे की शेअर प्रीमियमला अजून काय म्हटलं जातं, सिक्युरिटीज प्रीमियम असं म्हटलं जातं. द अमाऊंट ऑफ प्रीमियम रिसिव्ड इज क्रेडिटेड टू अ सेपरेट अकाउंट. म्हणजे हे जी शेअर प्रीमियमची अमाऊंट आहे 3 रुपये एक सेपरेट अकाउंटला क्रेडिट केली जाते आणि त्या अकाउंटला काय म्हटलं जातं, शेअर प्रीमियम अकाउंट असं म्हटलं जातं. विच इज शोन, आणि हे शेअर प्रीमियम अकाउंट विच इज शोन ऑन द लॅबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. आणि हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला सेपरेटली शो करावं लागतं. म्हणून बघा, शेअर प्रीमियम अकाउंट कुड बी ट्रीटेड टू बी ॲज अ शेअर अलॉटमेंट अनलेस अदरवाइज मेन्शन. बघा, जर शेअर प्रीमियम अकाउंट जर मेन्शन केलेलं नसेल तर ते आपण काय समजायचं, कुठं आहे ते, अलॉटमेंटच्या वेळेस शेअर प्रीमियम असतो किंवा डिस्काउंट असणार आहे ना. ते स्पेसिफिक इन्स्टॉलमेंट म्हणजे फर्स्ट कॉल सेकंड कॉलच्या वेळेस त्यांनी जर सांगितलं की इथं प्रीमियम त्यांनी ॲडजस्ट केलेलं आहे तर तिथं तो लक्षात घ्यायचा. शेअर प्रीमियम अकाउंट मे बी क्रेडिटेड ॲट द टाइम ऑफ मेकिंग अलॉटमेंट ड्यू टू रिसिव्हिंग अमाऊंट मनी, अलॉटेड मनी असं म्हटलंय. तर याची जनरल एंट्री काय होणार आहे बघा, शेअर प्रीमियम जर असेल तर मनी ड्यूची शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट आणि टू शेअर प्रीमियम ऑब्लिक सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट असणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे फर्स्ट एक्झाम्पल आता दिलेलं आहे शेअर प्रीमियमचं. ते कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया. बघा काय सांगितलंय, अंकिता लिमिटेड दिलेला आहे, ऑफर्ड पब्लिक ₹10,000 इक्विटी शेअर्स. किती शेअर्स विकायला काढलेले त्यांनी, नंबर ऑफ शेअर्स किती, 10,000 इक्विटी शेअर ऑफ ₹10 इच. एका शेअरची किंमत किती आहे, 10 रुपये. ॲट अ प्रीमियम ऑफ ₹12. कितीला विकणार आहे तो शेअर, 12ला विकणार आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की 10 रुपयाचा शेअर कितीला विकतात ते, 12ला. म्हणजे प्रीमियमची जी अमाऊंट असणार आहे ती किती आहे, ₹2 असणार आहे. आणि पिएबल ॲज अंडर म्हटलेले त्यांनी. तर पिएबल ॲज अंडर मध्ये बघा त्यांनी काय सांगितलेले या ठिकाणी की ऍप्लिकेशनच्या वेळेस ते 4 रुपये मागवणार आहेत, अलॉटमेंटच्या वेळेस सुद्धा 4 रुपये मागवणार आहेत. त्याच्यामध्ये इन्क्लूड प्रीमियम म्हटलंय. इन्क्लूड प्रीमियम म्हणजे अलॉटमेंटचे जे 4 रुपये ते सांगतायत ना, त्याच्यामध्ये प्रीमियमचे किती रुपये आहेत, 2 रुपये. म्हणजे या 4 रुपयातनं जर 2 रुपये आपण मायनस केले तर शिल्लक किती राहतील, 2. आणि ही 2 रुपयेच अमाऊंट आपल्या कशाची आहे, अलॉटमेंटच्या. म्हणजे सेकंड इन्स्टॉलमेंट जे आहे ना, अलॉटमेंटचे 2 रुपये आहे आणि त्याच्यात ऍड केलेत प्रीमियमचे 2, असे टोटल 4 रुपये आलेले आहेत. आय होप क्लिअर होत आहे. आणि ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल, थर्ड इन्स्टॉलमेंट कोणती, फर्स्ट अँड फायनल कॉल आहे. याच्या वेळेस बॅलन्स अमाऊंट म्हणजे राहिलेली अमाऊंट ते मागवणार
आहेत. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या की बघा ऍप्लिकेशनच्या वेळेस 4 रुपये मागवले त्यांनी, बरोबर. त्याच्यानंतर अलॉटमेंटच्या वेळेस त्यांनी किती रुपये मागवले? 4. त्यांना टोटल कितीला शेअर विकणार आहेत? 12 रुपयाला विकणार आहेत, बरोबर. 4 आणि 4 8. आणि फर्स्ट कॉलच्या वेळेस किती मागवतील मग ते राहिलेले 4 रुपये. म्हणजे बॅलन्स अमाऊंट जे असणार आहे फर्स्ट अँड फायनल कॉलची किती असणार आहे? 4 रुपये असणार आहे. म्हणजे आता 3 इन्स्टॉलमेंट, ऍप्लिकेशन 4, अलॉटमेंट 4. 4 म्हणजे याच्यात 2 रुपये प्रीमियमचे आहेत आणि फर्स्ट कॉलचे किती आहेत? फर्स्ट अँड फायनल कॉलचे 4. ऍक्च्युअल अलॉटमेंटची अमाऊंट किती असणार आहे? इन्स्टॉलमेंटची 2च, फक्त प्रीमियम ऍड होऊन ते 4 झालेले आहेत. आणि त्यांनी पुढे असं जाऊन सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की कंपनी रिसिव्ड ऑल मनी, सगळे पैसे भेटलेले. द इश्यू वॉज फुल्ली सबस्क्राईब्ड, जेवढे शेअर विक्रीस काढले होते म्हणजे त्यांनी 10,000 शेअर्स विक्रीस काढले होते तेवढे सगळे सबस्क्राईब्ड झालेत म्हणजे विकले गेलेले. गिव्ह द जनरल एंट्रीज टू रेकॉर्ड द अबो ट्रान्झॅक्शन अँड ऑल्सो शो बॅलन्स शीट, आणि बॅलन्स शीट सुद्धा शो करायची आहे. चला तर सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्ट आपली जी इन्स्टॉलमेंट असणार आहे ते असणार आहे आपली ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशनच्या वेळेस ते 4 रुपये मागवणार आहेत म्हणजे आपल्याला 4 रुपये ऍप्लिकेशनचे भेटणार आहेत. तर आता बघा हे 4 रुपये किती शेअरचे भेटणार आहेत? 10 शेअर, 10,000 शेअर्सचे भेटणार आहेत. मग जनरल एंट्री जी फर्स्ट असणार आहे, आपण जनरल एंट्रीचा फॉर्मॅट जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ, कंपनीचं नाव आहे अंकिता लिमिटेड, त्याच्यामध्ये आपली फर्स्ट जनरल एंट्री आपण करत आहोत, बरोबर. शेअरचे पैसे भेटणार कुठं भेटणार आहेत? बँकेत, म्हणून बँक अकाउंट डेबिट. जनरल एंट्री काय करणार आपण? बँक अकाउंट डेबिट, बँकेत पैसे येणार आहेत, बँक अकाउंट डेबिट. किती शेअर्सचे? 10,000 शेअर्सचे पैसे येतील सर, किती रुपये? 4 रुपये. याप्रमाणे टोटल 40,000 रुपये बँकेत येणार आहेत, 40,000 रुपये लिहिले. 2 कशाचे पैसे आहेत सर? इक्विटी शेअर ऍप्लिकेशनचे पैसे आहेत. इक्विटी शेअर्सच आहेत का? येस सर, इक्विटी शेअर्सच म्हणले त्यांनी, म्हणून लिहायचं टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹40,000, 40,000. आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड. झाली फर्स्ट इन्स्टॉलमेंटची फर्स्ट एंट्री झाली. आलेले पैसे आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचे आहेत? आपल्या इक्विटी शेअर कॅपिटलला करायचे आहेत, म्हणून सेकंड इन्स्टॉलमेंटमध्ये आपण इक्विटी शेअर ऍप्लिकेशनला देणार डेबिट, म्हणून इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट. अमाऊंट लिहिणार ₹40,000, 40,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आणि त्याचे अमाऊंट लिहिणार आहोत आपण 40,000 आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. अशा पद्धतीने आपण फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी होती आपली त्याच्या 2 जनरल एंट्रीज आपण कंप्लीट केलेल्या आहेत. आता सेकंड इन्स्टॉलमेंट मध्ये काय सांगितले बघा, त्यांनी अलॉटमेंटचे पैसे घ्यायचे. बघा अलॉटमेंट आहे आणि 4 रुपये, याच्यात इन्क्लूड प्रीमियमचे किती रुपये आहेत? 2 रुपये आहेत. म्हणजे 4 रुपयापैकी अलॉटमेंटचे 2 रुपये आणि प्रीमियमचे 2 रुपये असे टोटल 4 रुपये आहेत. मग आपण एंट्रीमध्ये प्रीमियमला काय करणार आहोत? क्रेडिट देणार आहोत. म्हणून आपण चला जनरल एंट्री करूया. फर्स्ट अलॉटमेंट मनी रिसिव्डची जनरल एंट्री करणार आपण. तर जनरल एंट्रीमध्ये आपण सुरुवातीला काय म्हणणार आहोत? नंबर 3 ची जनरल एंट्री इक्विटी शेअर, ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री असणार आहे इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. बघा आता किती रुपये मागवणार आहोत आपण? टोटल आपले 10,000 शेअर्स होते सर, आणि 10,000 शेअर्सवर 4 रुपये इन्स्टॉलमेंट प्लस प्रीमियम असे टोटल 4 रुपये मागवणार आहेत. म्हणजे 40,000 रुपये आपण त्या ठिकाणी मागवणार आहोत, बरोबर. या 40,000मध्ये प्रीमियमचे 2 रुपये आहेत, म्हणून टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट. म्हणजेच काय? 10,000 शेअर्स जे होते त्याच्यामध्ये 2 रुपये प्रीमियम, या पद्धतीने टोटल 20,000 रुपये प्रीमियमचे अमाऊंट असणार. आणि ऍक्च्युअल शेअर कॅपिटलचे अमाऊंट किती असणार आहे? 20,000च असणार, म्हणून टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. बघा 10,000 इक्विटी शेअर आणि इन्स्टॉलमेंट 2 रुपये अशा पद्धतीने 10,000 गुणिले 2 20,000 अशी जनरल एंट्री होणार आहे. याचं नॅरेशन लिहिणार आपण बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड विथ ड्यू विथ प्रीमियम असं म्हणा. ड्यू विथ प्रीमियम, प्रीमियम सोबत ड्यू आहे विथ प्रीमियम. ही झाली ड्यूची म्हणजे अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री. आता हे पैसे मागवले, आपल्याला पैसे काय होतील? भेटतील. म्हणजे आपली जी नंबर 4 ची एंट्री असणार आहे, पैसे भेटले तर कुठे येतील? बँकेत येतील, म्हणून बँक अकाउंट डेबिट. बघा सगळे पैसे भेटणार आहेत टोटल प्रीमियम सोबत 40,000 रुपये, काही पैसे बुडलेले नाहीत. टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. अमाऊंट लिहिणार आपण ₹40,000 क्रेडिट कॉलम मध्ये.
आणि नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड विथ प्रीमियम. नॅरेशन लिहितो आपण बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड विथ प्रीमियम. अशा पद्धतीने आपण काय केलेले आहे, सेकंड इन्स्टॉलमेंट जी होती त्याची सेकंड एंट्री म्हणजे दुसरी एंट्री केलेली आहे. आता आपली थर्ड इन्स्टॉलमेंट कोणती आहे बघा, फर्स्ट अँड फायनल कॉल आहे या ठिकाणी. आणि फर्स्ट अँड फायनल कॉलच्या वेळेस बॅलन्स अमाऊंट म्हणजे राहिलेले बघा 4 आणि 4 8 रुपये भेटले होते, टोटल 12 रुपये आपल्याला मागवायचे, त्यातले 4 रुपये जे राहिलेत ते आपण फायनल कॉलच्या वेळेस मागवणार, मग त्याची एंट्री आपल्याला करावी लागणार आहे. तर आता बघा एंट्री करूया आपण. नंबर 5 ची एंट्री असणार आहे आपली. नंबर 5th एंट्री, ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला देतो डेबिट, म्हणजेच आपण काय म्हणणार इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. बघा टोटल 4 रुपये मागवणार आहोत, म्हणजेच आपल्याला किती भेटणार आहेत 40 रुपये. 10,000 शेअर्सवर 4 रुपये या पद्धतीने आपल्याला टोटल 40,000 रुपये भेटतील. म्हणून डेबिटमध्ये 40, क्रेडिटमध्ये कॉलममध्ये सुद्धा 40. आणि नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी ड्यू. आणि हे मागवलेले पैसे काय होतील आपल्याला भेटणार आहेत. भेटले तर कुठे येतील, बँकेत येतील. म्हणून आपण मनी रिसिव्ड इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी रिसिव्डची एंट्री काय करणार, बँक अकाउंट डेबिट. बँकेत पैसे येणार आहेत, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹40,000 40,000. डेबिटला 40,000, क्रेडिटला सुद्धा 40,000. आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड. अशा पद्धतीने या प्रॉब्लेमचं काय केलेलं आहे आपण, 3ही इन्स्टॉलमेंटच्या जनरल एंट्रीज केलेल्या. आता याची बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेली आपल्याला. आता बॅलन्स शीटच्या बाबतीत खूप सोपं असणार आहे. बघा आपल्याला शेअर कॅपिटल ज्या ज्या ठिकाणी दिलेले ते आपण लॅबिलिटीला लिहिणार, बरोबर. क्रेडिट दिलेले बघा इथं, बघा इथं शेअर कॅपिटल आहे पहिल्या जनरल एंट्रीमध्ये, इथं शेअर कॅपिटल एक क्रेडिट आहे 40,000. त्याच्यानंतर दुसऱ्या जनरल एंट्रीमध्ये इथं शेअर कॅपिटलला एक डेबिट आहे बघा 20,000. 40 आणि 20 किती झाले 60,000. त्याच्यानंतर इथं थर्ड इन्स्टॉलमेंटमध्ये बघा इथं एक शेअर कॅपिटलला क्रेडिट आहे 40,000. म्हणजे इथं बघा 20 आणि हे 40 60 आणि हे 40 1,00,000 रुपये. म्हणजे शेअर कॅपिटल आपण बॅलन्स शीटला किती दाखवणार, शेअर कॅपिटल लिहिणार एक 10,000 इक्विटी शेअर ऑर ₹100 इच. आणि अमाऊंट किती लिहिणार ₹1,00,000. आणि इथं शेअर प्रीमियम सेपरेटली बॅलन्स शीटला दाखवावं लागतं. म्हणून बघा इथं जे आपण थर्ड जनरल एंट्रीमध्ये शेअर प्रीमियम अकाउंटला क्रेडिट दिले ना किती रुपयाचं 20,000 रुपयाचं, हे क्रेडिट म्हणजे लॅबिलिटीला दाखवावं लागणार आहे सेपरेटली. म्हणून आपण शेअर प्रीमियम अब्लिक सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट म्हटलं आणि ते 20,000 लिहिलं. आणि प्रत्येक जनरल एंट्रीमध्ये बघा बँक अकाउंटला आपण काहीतरी कुठेतरी डेबिट दिलं. बघा इथं बँक अकाउंटला 40,000 रुपयाचं डेबिट आहे 40. त्याच्यानंतर इथं एक बँक अकाउंटला डेबिट आहे 40,000 रुपयाचे. 40 आणि 40 किती झाले 80. आणि इथं खाली सगळ्यात शेवटी एका जनरल एंट्रीमध्ये बँक अकाउंटला डेबिट आहे 40,000 रुपयाचं. 80 आणि 40 किती झाले 1,20,000. म्हणून आपण ते डेबिट म्हणजेच असेटचा बॅलन्स डेबिट असतो, म्हणून बँक अकाउंट बॅलन्स शीटच्या असेटला 1,20,000. म्हणजे लॅबिलिटीचे शेअर कॅपिटलचे 1,00,000 आणि शेअर प्रीमियमचे 20,000 म्हणजे 1,20,000 लॅबिलिटी आणि बँकला एकच आहे इकडे असेटला 1,20,000. अशा पद्धतीने ही बॅलन्स शीट आपण प्रिपेअर केलेली आहे. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजलेला असणार आहे. प्रॉब्लेम जर समजलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा. वर्गमित्रांपर्यंत तुमचे व्हिडिओ हा शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासू. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.